सासवडमध्ये ऍड केली होती फोक्सवॅगनसाठी 2 ऍड केल्या. त्या दोन्ही अशाच व्हरायटी होत्या. एकाच्या ऍडमध्ये त्यांना साधू पाहिजे होते. आता साधू पाहिजेत म्हटल्यानंतर मी आपलं दाढी असलेले आर्टिस्ट वगैरे असं शोधायला सुरुवात केली. त्यामुळे नाही मला खरे साधू पाहिजे. हटयोगीचे साधू आपण कुंभमेळ्यात वगैरे बघतो तसे त्यांना भोरच्या वाड्यामध्ये शूटिंग होणार होतं आणि त्याच्यासाठी त्यांना साधारणतः 40 ते 50 समथिंग साधू पाहिजे होते. नशिबाने मी त्यावेळेस आम्ही खूप शोधाशोध केली होती आणि नंतर खरे साधू आम्हाला मिळाले. पण त्यांना मी घेऊन आलो. म्हणजे 2 बसेस भरून त्यांना मी एका ठिकाणी आणलं होतं आणि त्यांना शूटिंगला बरं त्यांना कोणाचाही शूटिंगचा एक्सपिरियन्स नव्हता. आणि राजू फुलकरांच्या ॲडसाठी ना मॅक्झिमम शूटिंग मी जे केलं ते सासवडमध्ये केलं. आता आपण ज्याच्यासाठी करतोय खरं तर तोच त्याला कारणीभूत, त्याचे वडील कारणीभूत आहे असं म्हणता येईल. कारण सासवडमध्ये म्हणजे संदीप इनामके. कारण काय झालं की जेव्हा मला असं लक्षात आलं की हे पुरातन शूटिंग करायचं असेल तर पुरातन मंदिरं पाहिजेत, पुरातन घरं पाहिजेत, पुरातन वाडे पाहिजेत आणि पुण्यापेक्षा सासवडला ते जास्त प्रमाणात त्यावेळेस मिळू शकणार होतं. म्हणून आम्ही सासवडला रेकी करायला गेलो. पुरंदरेंच्या अखत्यारीमध्ये या सगळ्या गोष्टी होत्या आणि पुरंदरेंची सगळी प्रॉपर्टी बघण्यासाठी तुकाराम इनामके म्हणजे आपल्या संदीपचे वडील त्यावेळेस ते सगळी प्रॉपर्टी बघायचे आणि त्यांच्याबरोबर बरेच कामं आम्ही तिथे जेवढी कामं केली जवळजवळ तिथे गेलं की तुकाराम इनामकेंना भेटायचं, चावी घ्यायची आणि काम सुरू करायचं.